नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचा जर विचार केला तर यामध्ये मुंबई, पुणे आणि नागपूर ही महत्त्वाची शहरं असून या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवणं फार गरजेचं आहे। कारण महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर असून पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं। या सगळ्या दृष्टिकोनातून ही कनेक्टिव्हिटी फार महत्त्वाची ठरणार आहे। नागपूर ते मुंबईच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून उत्तम अशी कनेक्टिव्हिटी तयार करण्यात आली आहे आणि आता त्याही पुढे जात वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून पुणे आणि नागपूर ते मुंबई ही महत्त्वाची शहरं जोडली जातील अशी एक शक्यता आहे। येत्या काही महिन्यांमध्ये नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावेल अशी शक्यता असून या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा प्रस्ताव मध्य रेल्वेचे नागपूर मंडळाने रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याची माहिती नागपूरचे नवनियुक्त DRM विनायक गर्ग यांच्या माध्यमातून मिळाली आहे। सध्या जर आपण सुरू असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस पाहिल्या तर यामध्ये नागपूर येथून नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते इंदोर आणि नागपूर ते भोपाळ अशा 3 वंदे भारत एक्सप्रेस सध्या सुरू आहेत। त्यामध्येच पुन्हा 2 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे। यामध्ये नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे या दोन्ही मार्गांवरती प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि त्या तुलनेमध्ये मात्र रेल्वे गाड्यांची संख्या फारच कमी आहे। त्यामुळे या संदर्भामध्ये गेल्या वर्षभरापासून नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे या दोन्ही मार्गांवरती नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्यानं करण्यात येत होती आणि त्या अनुषंगानं मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळानं रेल्वे बोर्डाच्या या मार्गावरती वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे। सध्या जर आपण नागपूर ते मुंबई या दोन्ही शहरांच्या दरम्यानचा प्रवासाचा वेळ पाहिला तर सुपरफास्ट एक्सप्रेसनं साधारणपणे 12 ते 13 तास लागतात आणि दुरांतो एक्सप्रेसनं 11 ते 12 तासांचा कालावधी लागतो। परंतु वंदे भारत एक्सप्रेस जर सुरू झाली तर नागपूर ते मुंबई हा प्रवास फक्त 10 तासांमध्ये पूर्ण होऊ शकेल आणि इतकंच नाही तर नागपूर ते पुणे या दरम्यानच्या प्रवासाला 15 ते 16 तासांचा कालावधी लागतो। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर नागपूर ते पुणे ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर या दोन्ही शहरातील प्रवासांचा वेळ साधारण 2 ते 3 तासांनी कमी होणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पुणे आणि नागपूर आणि मुंबईकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे, ज्यांना नेहमीच पुणे, नागपूर आणि मुंबई असा प्रवास करावा लागतो। तर मग या लोकांसाठी आता वंदे भारत एक्सप्रेसचं एक मोठं गिफ्ट सरकारकडनं लवकरच मिळण्याची शक्यता आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।